खरं तर गेल्या वर्षभरापासून राजकीय विजनवासात असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचं आता पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। कायदेशीर अडथळ्यांमधनं मार्ग काढत खडसे यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन करण्यासंदर्भात भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्यात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या पुनरागमनास अनुकूल असल्याची माहिती मिळते आहे। आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सध्या आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, खरं तर परवाच पंढरपुरामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत खडसेही दिसलेले, पांडुरंगाची कृपा होणार आहे का खडसेंवरती? ज्ञानदा, सध्या याच चर्चेंना मंत्रालयात असोत किंवा राजकीय वर्तुळात असोत प्रचंड वेग आलेला आहे। कारण आता पावसाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे आणि शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी करून सुद्धा सरकारला अनेक पातळीवरती विरोधकांना सामोरं जावं लागतंय, शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या रोषांना सामोरं जावं लागतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खडसेंसारखा नेता यांची अनुपस्थिती मंत्रिमंडळात ही नक्कीच भाजपसारख्या पक्षाला ही धोकादायक ठरणारी होती। आता जर खडसे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात पुनर्वसित होतात तर निश्चितच येत्या काळात म्हणजे पुढचे 2 वर्ष अजून आहेत 2019च्या इलेक्शनला खडसेंसारखा नेता असणं फार गरजेचं आहे, असं भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळात आता चर्चा होऊ लागलेली आहे। आणि यासाठीच आता मुख्यमंत्री दिल्लीतल्या श्रेष्ठींना सुद्धा संपर्क करून याबाबत चर्चा करणार आहेत। यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्ञानदा। एकतर हे सगळं जे प्रकरण आहे खडसेंचं ते उच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एसीबीनी सुद्धा याबाबत चौकशी सुरू ठेवलेली आहे। आता झोटिंग समितीचा जो अहवाल आहे हा सरकारकडे आलेला आहे, मात्र ताशेरे जरी ओढले असतील तरी या समितीने कुठेही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असं म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळे आता सरकार या अहवालाकडे कसं बघतं यावरच एसीबीची पुढची चौकशी काय असणार आहे, फौजदारी गुन्हा दाखल होणार का, खडसेंच्या अडचणीत वाढ होणार का, हे सगळं अवलंबून आहे। आणि एकदा का सरकारने जर निर्णय घेतला तर सरकारच्या निर्णयावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील। निश्चितच कायदेशीर अडथळे आहेत ते नाकारून चालणार नाही आहेत, कारण कोर्टाने जर खडसेंच्या विरोधात निर्णय दिला तर अडचणीत वाढ होऊ शकते। मात्र आता जो झोटिंग समितीचा अहवाल आलाय त्या पार्श्वभूमीवरती सरकार हे कायदेशीर अडथळे दूर करून खडसेंना कशा पद्धतीने पुनर्वसित करून घेतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे ज्ञानदा। त्याचबरोबर मुख्यमंत्री त्यांच्या पुनरागमनासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातंय, तशी माहिती मिळते। नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर सुद्धा? भाजपचा जो कोर कमिटीचा ग्रुप आहे यामध्ये याबाबत निश्चितच चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर पांडुरंग फुंडकर जे कृषी मंत्री आहेत किंवा सहकार मंत्री सुभाष देशमुख आहेत, आपण पाहिलं शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं, कर्जमाफी झाली, यामध्ये त्यांचा केवढा मोठा सहभाग होता हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। परंतु मुख्यमंत्री कुठेतरी एकटे पडतात का आणि मुख्यमंत्र्यांना आता विरोधकांना अंगावर घेण्यासाठी एक सक्षम नेतृत्व हवंय आणि हेच हवं असल्या कारणाने आता खडसेसारखा माणूस जर मंत्रिमंडळात पुन्हा येतो तर निश्चितच तो ह्या सगळ्यांना तोंड देऊ शकतो, अंगावर घेऊ शकतो आणि याचबाबत आता केंद्रातल्या श्रेष्ठींशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी मुख्यमंत्री अनुकूल आहे असं सूत्रांकडून सांगितलं जाते। म्हणजे एकंदरीत बदललेली परिस्थिती पाहता महाराष्ट्रातली खडसेंना आणण्याची अनुकूलता भाजप दाखवणार अशी चर्चा रंगते। ऋत्विक, धन्यवाद। ताजे अपडेट्स जाणून घेतच राहू।